मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय मॅक्स महाराष्ट्र आणि आज माझ्यासोबत एक आहे अशी व्यक्ती, एक स्वप्न तिनं उराशी बाळगलं आणि स्वतःला घडवलं आणि ते स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गाला असताना सातत्य, जिद्द, मेहनत या सगळ्या गोष्टी कायम ठेवल्या आणि थेट बिग बॉस मराठी सीझन 6 ची विजेती बनली आहे. तन्वी कोलते, सबको कोलते. तन्वी कोलते आहे आपल्यासोबत. तन्वी, कशी आहेस? मला कळतंय आज सगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव, चाहते असतील, सोशल मीडिया असेल, तुला लोक येऊन भेटतात आणि मला वाटतं काही तासांपूर्वीच तू घराच्या बाहेर आली आहेस, फिनाले केलंयस, त्यानंतर या मुलाखती देते, त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्ही समजू शकतोय. पण ती जी ट्रॉफी आहे ना, इतकी सुंदर ट्रॉफी, ज्याच्यासाठी तुम्ही 100 दिवस काम केलं, मेहनत केली, ती हातात आल्यावर काय वाटत होतं? हे खरं आहे? ही मुवमेंट खरी आहे? काय वाटत होतं? म्हणजे विश्वास नव्हता बसत की फायनली ती मुवमेंट आली आहे आणि मी माझ्या हातामध्ये ती ट्रॉफी घेते किंवा अनाऊन्स झाल्यानंतरचा पण जो आनंद होता शब्दांमध्ये न मांडण्यासारखा तो खरं तर आनंद होता. आनंद खूप आहे, पण आता मी एक्सप्रेस नाहीच करू शकत आहे शब्दांमध्ये. तर इतका आनंद तो जास्त होता. पण या सगळ्या खेळामध्ये बिग बॉस या शो बद्दल इतकं आकर्षण काय वाटत होतं? काय अशी गोष्ट होती जी तुला या शो कडे आकर्षित? तू बऱ्याचदा म्हटलीस की मी स्वतःला त्या पद्धतीनं तयार करत होती, म्हणजे तुझ्या आधी करिअरच्या बाबतीत असेल. बिग बॉस मराठी सीझन पहिला आला ना, तेव्हा ज्या प्रकारे कंटेस्टंट होते त्याच्यामध्ये, ज्या प्रकारे त्यांनी त्यांची मतं मांडली होती, चांगल्या प्रकारे, काही पॉझिटिव्ह प्रकारे, काही निगेटिव्ह प्रकारे. पण एक मात्र बिग बॉसचं प्लॅटफॉर्मची खासियत होती की प्रत्येकच माणसाला स्वतःच्या रिअल नावाने ओळख मिळत होती. एक स्वतः आपण कसे आहोत कॅमेरासमोर हे दाखवण्याची एक संधी मिळत होती. आणि कुठेतरी मला असं वाटत होतं की मी ज्या गोष्टींना घेऊन आजपर्यंत दबावात राहत आले की मी बोलू शकते पण मी बोलले नाही, कारण मी नात्यांना रिस्पेक्ट केला. मी बोलू शकत होते पण मी वयाला रिस्पेक्ट ठेवला. मी बोलू शकत होते पण मी माझ्या पप्पांच्या शब्दांमध्ये कुठेतरी अडकले होते की नाती जपा. त्यामुळे मला काही बोलता नाही आलं, उलट उत्तर देता नाही आलं. आणि लोकांना सारखं असंच वाटत गेलं की तन्वी कोलते डरपोक आहे, तन्वी कोलते आवाज उठवू नाही शकत, किंवा तन्वी कोलते फक्त इमोशनलच आहे. म्हणजे जी माझ्यातली वाघीण होती ती मला म्हणजे रिअल दुनियेमध्ये दाखवताच आली नाही कधी, कारण मी नात्यांना, वयाला आणि बाकीच्या गोष्टींना घाबरून असायची, एक रिस्पेक्ट म्हणून किंवा पप्पांना दिलेला शब्द म्हणून. मला तो प्लॅटफॉर्म हवा होता हे सिद्ध करण्यासाठी की तन्वी कोलते खणखणीत बोलू शकते, बिंदास बोलू शकते, खरं बोलू शकते आणि डंके की चोट पर बोलू शकते. हो ती भांडू शकते, हो ती खेळू शकते, हो ती रडू पण शकते, हो ती नातं पण टिकवू शकते. पण ही होतीच माझी मतं. पण ज्या प्रकारे मी केले त्यानुसार लोकांची मी निगेटिव्ह मतं गोळा केली या प्लॅटफॉर्मवरती जाऊन की हो ती खोटं बोलते, हो ती ओव्हर ॲक्टिंग करते, हो ती हेच आहे तेच आहे. पण मला असं वाटतं की हा प्लॅटफॉर्म आपल्याला रिअल ओळख देतो आणि जिथे कुठे आपण गल्ली गल्लीत जातो तिथे लोक आपल्याला रिअल नावाने हाक मारतात, ना की रील नावाने. आणि मला माझं नाव, रिअल नेम जे मी म्हणते तन्वी कोलते, या नावाने मला सगळ्यांनी ओळखावं असं वाटत होतं. जे माझं स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणून बिग बॉस मध्ये जावं ही माझी धडपड चालू होती आणि बिग बॉस जिंकावं हे कष्ट मी आतमध्ये जाऊन घेत होते. आणि ते मॅनिफेस्टेशन होतं ना तुझं, आणि सुरुवातीपासून तुझा विश्वास आहे त्या गोष्टींवर, कारण ती जिद्द अगदी तू मंचावर जेव्हा तू इंट्रोड्यूस झाली, बिग बॉस सुरू होता ना, तेव्हाच ती जिद्द दिसत होती की करायचंय, आणि ते मॅनिफेस्ट केलं होतंस तू. हो, मी माझी मम्मी मला नेहमी सांगते की आपण वास्तूमध्ये जे काही बोलतो वास्तू तथास्तू बोलत असते. आणि बिग बॉसची वास्तू खूप पॉवरफुल वास्तू आहे, जिथे सगळ्यांचीच स्वप्न सगळे घेऊन जातात आणि बाहेर पडताना सगळ्यांची स्वप्न पूर्ण होत असतात, किंवा ती वास्तू सगळ्यांना भरलेल्या हातांनी बाहेर पाठवते, खाली हातांनी कोणीच तिथून बाहेर पडलं नाहीये. त्यामुळे मी त्या वास्तूमध्ये कायम पॉझिटिव्ह बोलत गेले आणि मी कायम पॉझिटिव्ह जोरात बोलते, कारण युनिव्हर्सला मी तो मेसेज देत असते की मला हे हवं आहे. आणि कुठेतरी मी रोज त्या बिग बॉसच्या घरामध्ये पॉझिटिव्ह बोलत होते की हो, माझीच ट्रॉफी आहे, मीच नाव कोरणार त्याच्यावर, माझंच नाव कोरलेलं असणार आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी मी स्वतःलाच देत होते युनिव्हर्सला सांगून सांगून. आणि मला असं वाटतंय त्याच्यामध्ये मी सक्सेसफुल झाली आहेस. आणि तू जसं म्हणते ब्रँड, तन्वी कोलते ब्रँड, म्हणजे बाहेरही रील आम्ही बघत होतो, सोचा सोचीपासून ते रील असेल किंवा मग तन्वी कोलते तुझे जे डायलॉग्स, ते सगळं बघून काय वाटतं? कारण
बिग बॉसच्या आधी तू काम करत होतीस, पण तितकीशी ओळख आणि प्रसिद्धी जी आहे ती तुझ्या वाट्याला नव्हती. पण याच्यानंतरचं जे काही चित्र आहे, आता तू बघतेस लोक येऊन भेटतात किंवा मेसेजेस असतील, कमेंट्सचा वर्षाव असेल, हा सगळं आनंद जो आहे द्विगुणित करणार आहे ना तुझ्यासाठी? काय वाटतं त्याला? छान वाटतंय की जो फेम मला हवा होता तो बिग बॉसने मला दिलाय. मी तो जगतीये. मी एवढं तर निश्चितच सांगेन, ज्या प्रकारे मला मम्मी आणि पप्पांनी शिकवलंय की आपल्याला कितीही फेम मिळाला तरी हवेत उडायचं नाही, पाय जमिनीवर ठेवायचे. सो तेच फॉलो करायचा प्रयत्न करेन. कितीही फेम मिळाला, कितीही प्रसिद्धी मिळते, लोक पाठीमागून धावत असतील, आपलं नाव मोठं होत असेल, वरती उंचावत असेल, तर नावासोबत आपण स्वतः उंच उडायचं नाही, जमिनीवर पाय ठेवायचे. जी पप्पांची तत्त्व आहेत ती घेऊनच चालेन आणि एक छान व्यक्ती म्हणून बाहेर राहायचा प्रयत्न करेन. हा आनंद आणखीन एका महत्वाच्या गोष्टीसाठी द्विगुणित करणार आहे, कारण पहिल्या सीझन मध्ये मेघा दाडे जिंकली, त्यानंतर कोणतरी महिला स्पर्धक जिंकावी असं अनेकांनाही वाटत होतं आणि ते तू करून दाखवलंस तन्वी. ते तो आनंद तुझ्यासाठी कशा पद्धतीने आहे? कारण त्यानंतर अनेक अर्थात तो डिफरन्शिएशन नाहीच आहे त्याच्यात, पण असं होतं की अरे महिला स्पर्धक पण एखादी घेऊन जाऊ दे काही सीझन मध्ये. प्रत्येक सीझनमध्ये आम्ही वाट बघायचो की यावेळेस महिला सदस्य होईल, पण कोणी झालं नव्हतं. मम्मीला मी बाहेर पडतानाच म्हटलं होतं की जर मी जाते तर मी नक्कीच विजयी होईन आणि तो विक्रम मी करेन की 4 वर्षांनी एक महिला विनर झाली म्हणून. आणि मी असं नाही म्हणणार की मी जे बोलते ते मी खरंच करते, पण मी जे बोलते ते करण्याचा प्रयत्न करते. मी गिवअप नाही करत आणि मी करण्याचा प्रयत्न केला पूर्ण आणि मी पूर्ण करून बाहेर पडले. शेवटचा प्रश्न तुझ्या अगदी मनाच्या जवळचा आहे. अर्थात वडिलांची कमी कधीच भरून निघत नाही आणि ते राहतं मनात कायमच आपल्या. तर ते दुःख आणि त्याच्यातनं निघालेलं काय म्हणतात एक जिद्द असते ना, त्या गोष्टीनेही तुला इथे बळ दिलं वडिलांसाठी? नक्कीच. माझे पप्पा माझ्यासोबत माझ्या पूर्ण जर्नीमध्ये सोबतच होते. बिग बॉसने मला फोटो फ्रेम पाठवली होती माझ्या पप्पांची, ती माझ्यासोबतच होती. मुळात बिग बॉसने मला सांगितलंय की इथून पुढे मला वडील नाही आहेत अशी खंत कधीच व्यक्त करायची नाही, कारण बिग बॉस आपले वडील आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आणि ते कायम असतील. त्यामुळे मी खंत इथून पुढे व्यक्त करणार नाही की माझे पप्पा माझ्यासोबत नाही आहेत. बिग बॉस कायम माझ्यासोबत असतील आणि मी कायम माझ्या पप्पांना आणि बिग बॉसना प्राऊड वाटेल अशाच गोष्टी करेन. कधी त्यांचं नाव खाली पडू देणार नाही. किती छान. आणि तन्वीशी बोलून आता जाणवतं असं फेस टू फेस बोलून की का ती ट्रॉफी तिच्या हातात आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि छान वाटलं बोलून तन्वी.